चला, मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं की ॲनिमल टिश्यू मध्ये काही मेजर कॅटाबॉलिक पाथवे चालतात. त्यामध्ये ग्लायकोलिसिसचा पाथवे बघितला होता. ग्लायकोलिसिसच्या पाथवे मध्ये एक ग्लुकोज 6 फॉस्फेट फॉर्म होत असतो. ग्लुकोज 6 फॉस्फेटचे म्हटलं होतं आपण, आपल्याला एक फेट माहित आहे, वन फेट इज अवर ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर त्याचं कॅटालिटिक ब्रेकडाऊन होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स. ग्लुकोज 6 फॉस्फेट कम्प्लिटली ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यात तो काय एंटर होतो, त्याचा पायरुवेटचा प्रोडक्ट जो आहे तो लिंकेज रिएक्शन नंतर कुठे एंटर होतं, क्रेब्स सायकल मध्ये. त्यानंतर इथे काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन. हे आपल्याला एक फेट माहित आहे. त्यानंतर आपण म्हटलं होतं देर इज अनदर फेट ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट विच इज पेंटोज फॉस्फेट पाथवे. पेंटोज फॉस्फेट पाथवे आपल्याकडे एक दुसरा पण फेज आपला इथे प्रेझेंट आहे. म्हणजेच इथं काय लिहिलं होतं, इन द मोस्ट ॲनिमल टिश्यू द मेजर कॅटाबॉलिक फेज ऑफ glucose 6 phosphate is glycolytic breakdown. Then oxidize via citric acid cycle. त्यानंतर काय होतं, त्याचं सायट्रिक ऍसिड सायकल मधून कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, अल्टिमेटली लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ एटीपी. एटीपीचं फॉर्मेशन होतं. बट ग्लुकोज 6 फॉस्फेट हॅव अदर कॅटाबॉलिक फेज. या फेट सोडून ग्लुकोज 6 फॉस्फेटला एक वेगळा एक दुसरा पण एक कॅटाबॉलिक फेट आहे. त्या फेटला म्हणायचं इट इज पेंटोज फॉस्फेट पाथवे और HMP shunt, hexose monophosphate shunt. It is also have other catabolic path फेट. फेट म्हणजे दुसरं त्याचं एक दुसरं पण एक फीचर आहे. However, which leads to specialized product needed by cell. त्यामध्ये काय होतं, सेलला गरजेचे असणारे काही स्पेशलाइज प्रोडक्ट आपल्याकडे तयार झाले. ते स्पेशलाइज प्रोडक्ट म्हणजे कोणते आहे, आपली रायबोज शुगर आहे. रायबोज शुगर नंतर NADPH आपल्याला तयार झाला होता. तर असे स्पेशलाइज प्रोडक्ट तयार करण्यासाठी ग्लुकोज 6 फॉस्फेटचा ऑक्सिडेशन केलं आणि आपल्याकडे मिळाला पेंटोज फॉस्फेट शुगर. पेंटोज फॉस्फेट शुगर बाय दी पेंटोज फॉस्फेट पाथवे किंवा त्याला हेक्झोज मोनोफॉस्फेट पाथवे सुद्धा म्हणतात. हे आपण बघितलं होतं. त्यानंतर म्हटलं आपण आपला प्रोडक्ट काय मिळणार आहे, इथे आपला बाय प्रोडक्ट मिळणार आहे, आपल्याला एक NADPH मिळणार आहे. NADPH इज अ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर yielding टू NADPH. रॅपिडली डिवाइडिंग सेल्स मध्ये कुठे होतं लोकेशन, त्यानंतर बघितलं होतं आपण की व्हेअर इट इज प्रेझेंट. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्यायचे, जे मागे झालंय तेच आपण रिवाइज करतोय आज. व्हेअर इट इज प्रेझेंट. सुमेध, व्हॉट्स अ प्रॉब्लेम? It is this pathway is mostly active in rapidly dividing cells, bone marrow cells, interstitial mucosa. Use of pentose phosphate, pentose sugar चा यूज कशासाठी करतो आपण म्हटलं होतं. It is present in DNA, RNA or also for the production of coenzymes such as ATP, NADH and FADH2 and coenzyme A. हे सगळे प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला पेंटोज शुगरची रिक्वायरमेंट असते. त्यासाठी पण सुद्धा पेंटोज फॉस्फेट पाथवे आपला रन होतो. इन सम टिश्यू द इलेक्ट्रॉन डोनर इज NADPH. काही टिश्यू मध्ये काय असतं, आपण म्हटलं होतं जो ग्लुकोज 6 फॉस्फेटचा इलेक्ट्रॉन जो आपण त्याचं ऑक्सिडेशन झालं होतं, ऑक्सिडेशन झाल्यानंतर NADP ने हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला आणि NADPH फॉर्म झालं. म्हणजे NADPH कडे इलेक्ट्रॉन आहे आणि हा काय करतो NADPH काही टिश्यू साठी इट ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रॉन डोनर. हा इलेक्ट्रॉन डोनर म्हणून काही टिश्यू साठी ऍक्ट होतो. यालाच म्हणायचं NADPH is also act as a electron donor in some tissue. NADPH is used as reactive biosynthesis or to counter damaging of oxygen free radicals. ROS reactive oxygen species जे आहेत, reactive oxygen radicals जे आहेत त्यांना काउंटर करण्यासाठी काय करतात, NADPH चा यूज करतात बिकॉज NADPH is a electron donor. तर अशा पद्धतीने म्हटलं होतं आपण की इट इज NADPH साठी. त्यानंतर आपण म्हटलं होतं की जिथे एक्सटेन्सिव्ह फॅटी ऍसिड सिंथेसिस होतं, लिव्हर, जसं लिव्हर झालं, ऍडिपोज टिश्यू झाला, लॅक्टेटिंग मॅमरी ग्लँड झालं, तर इथे काय होतं फॅटी ऍसिडचं सिंथेसिसचं जे प्रमाण असतं ते मोठ्या प्रमाणात असतं. तर तिथे सुद्धा NADPH ची रिक्वायरमेंट असते फॉर व्हेरी ऍक्टिव्ह सिंथेसिस ऑफ कोलेस्टेरॉल अँड स्टिरॉइड हॉर्मोन दॅट इज इन लिव्हर, ऍड्रिनल ग्लँड and gonads requires NADPH provided by the pathway. This pathway provide NADPH or as well as ribose sugar. Erythrocytes आणि आयच्या कोर्नियामध्ये जिथं ऑक्सिजनचा एक्सपोज जास्त होतो, जिथं रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस जास्त बनण्याचं प्रमाण असतं, बिकॉज RBC काय करतं, ऑक्सिजन कॅरी करतं. कोर्निया काय असतं, कोर्निया, आयच्या कोर्नियामध्ये काय होतं की आयच्या कोर्नियामध्ये
जे असतं ते डिरेक्ट ऑक्सिजनचा एक्सपोज असतं, डिरेक्ट लाईटचा एक्सपोज असतं. त्यामुळे काय होतं तिथे आरओएसचं प्रमाण, रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिसचं प्रमाण जास्त होतं. तिथे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे फ्री रॅडिकल्सचं फॉर्मेशन तिथे जास्त होतं आणि त्याला काउंटर करण्यासाठी, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी वी यूज NADPH टू counterbalance or to neutralize the effect of ROS. सो आपण बघितलं होतं की आपल्याला काय काय रिक्वायरमेंट असते पेंटोस फॉस्फेट पाथवेची. आपल्याला पेंटोस फॉस्फेट पाथवेची रिक्वायरमेंट का बरं आहे, का बरं त्याचं आपण युटिलायझेशन केलं, का बरं सेलमध्ये पेंटोस फॉस्फेटची गरज पडली, तर हे आता आपण बघितलं. सुमेध अडकमोल, डोंट रेज युअर हँड इफ यू डोंट नीड इट. कशाला हँड रेज करताय, काही प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. चला, देर इज अ टू फेज ऑफ पेंटोस फॉस्फेट पाथवे. मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, देर इज अ टू फेज ऑफ पेंटोस फॉस्फेट पाथवे. फर्स्ट इज ऑक्सिडेटिव्ह फेज, सेकंड इज नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज. बरं का बरं म्हटलं असेल या फेजला ऑक्सिडेटिव्ह फेज, कोणी सांगू शकेल? व्हाय इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह फेज? आपल्याकडे दोन फेज आहे बघा. इथे काय दिसतंय तुम्हाला, काही डायग्राम मध्ये दिसतंय का? पवार गुणवंत सांगेल. येस गुणवंत. ओके, सो वी हॅव अ ऑक्सिडेटिव्ह फेज. ऑक्सिडेटिव्ह फेज मध्ये काय होतं की ऑक्सिडेटिव्ह फेज मध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेटचा इलेक्ट्रॉन हा रिमूव्ह केला जातो आणि हा इलेक्ट्रॉन चार्ज केला जातो NADPH NADP पॉझिटिव्ह वर. ग्लुकोज 6 फॉस्फेटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो चार्ज केला जातो NADP पॉझिटिव्ह वर आणि इट गेट रिड्यूस टू NADPH. म्हणजे NAD पॉझिटिव्हने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, द गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. म्हणजे काय झालं, NAD पॉझिटिव्हचं रिडक्शन झालं. इट रिड्यूस इनटू NADPH, इट रिड्यूस इनटू NADPH. ग्लुकोज 6 फॉस्फेटने इलेक्ट्रॉन लॉस केला, म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट काय झाला, ऑक्सिडाइज झाला. म्हणून या फेजला म्हटलं आपण this phase is called as oxidative phase where the loss of electron from glucose 6 phosphate takes place. तर प्रत्येक रिएक्शन प्रमाणे इथे पण आपल्याला काही एन्झाइम्स लागतील. एन्झाइमचं नाव लिहून घ्या. ग्लुकोज 6 फॉस्फेट dehydrogenase. ग्लुकोज 6 फॉस्फेट dehydrogenase. डिहायड्रोजनेस लीड्स टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. डिहायड्रोजनेस काय करेल, इलेक्ट्रॉनचा लॉस करेल. त्यानंतर जे रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस आहे ते न्यूट्रलाइज होण्याचं काम इथे हे आपलं एन्झाइम करणार आहे. त्यानंतर इट कन्वर्ट इनटू 6 फॉस्फोग्लुकोनोलॅक्टोन. पुन्हा इथून एक इलेक्ट्रॉन लॉस होईल आणि NAD पॉझिटिव्ह इज कन्वर्टेड इनटू NADPH and this NADPH is takes part in the reductive biosynthesis of fatty acid. इथे काहीतरी प्रिकर्सर असेल आपला. या प्रिकर्सर पासून आपल्याला फॅटी ऍसिडचा प्रोडक्शन इथे होणार आहे. फॅटी ऍसिडच्या बायोसिंथेसिस मध्ये NADPH इथे काम करणार आहे. आपण म्हटलं होतं NADPH कुठे कुठे काम करतो, एकतर न्यूट्रलायझेशन ऑफ ग्लुटाथायन. इथे काय असेल, ग्लुटाथायन समथिंग काहीतरी एक कंपाऊंड असेल त्याचं न्यूट्रलायझेशन करण्याचं काम करतं. ग्लुटाथायन रिडक्टेज नावाचा एन्झाइम NADPH पासून काहीतरी इलेक्ट्रॉन घेऊन त्या ROS चं न्यूट्रलायझेशन करण्याचं काम करेल. त्यानंतर आपल्याला एक 6 phosphogluconolactone कन्वर्टेड इनटू रायबुलोज 5 फॉस्फेट. रायबुलोज 5 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होईल हा. त्यानंतर ribulose 5 phosphate is converted into ribose 5 phosphate and this ribose 5 phosphate sugar having the phosphate on 6th position is take part in the nucleotide coenzyme DNA and RNA synthesis. DNA आणि RNA synthesis मध्ये काय करेल हा रायबोज 5 फॉस्फेट पार्टिसिपेट करणार आहे. त्यानंतर दुसरी फेज आपण बघूया. हे आपण सध्या ओव्हरऑल म्हणजे
वरवरच्या लेवलवरती बघतोय ऑक्सिडेटिव्ह फेज कशाला म्हणतात. इथे ऑक्सिडेशन झालं, इथे इलेक्ट्रॉनचा लॉस झाला, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट कोणी केला, Na पॉझिटिव्हने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला. किती वेळा केला, 2 वेळा केला. ही प्रोसेस इथे कुठे तुम्हाला डबल हेडेड एरो दिसत नाहीये, म्हणून दिस प्रोसेस इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. ही प्रोसेस इज इरिव्हर्सिबल. सगळ्यात फर्स्ट पॉइंट तुम्हाला लिहिता येईल, ऑक्सिडेटिव्ह फेज इज द इरिव्हर्सिबल प्रोसेस and the final product of oxidative phase is ribose 5 phosphate which takes part in the DNA and RNA production. इथे काय झालं आपला इथे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळाले. वन इज NADPH and another is ribose 5 phosphate. NADPH आणि ribose 5 phosphate हे प्रोडक्ट आपल्याला मिळाले. त्यानंतर बघूया व्हॉट इज नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज. नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज म्हणजे इथे कोणत्याही पद्धतीचं ऑक्सिडेशन, कोणत्याही प्रकारचा लॉस हा इलेक्ट्रॉनचा होत नाही. इथे काय होतं, फक्त इथे इंटर कन्व्हर्शन ऑफ वन फॉर्म ऑफ ग्लुकोज इनटू अनदर फॉर्म. एका सबस्ट्रेटचा जो फॉर्म आहे तो चेंज होऊन एक सायकल अशी चालत असते आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट आपला मिळतो ग्लुकोज 6 फॉस्फेट. या इथे सगळ्यात महत्वाचे एन्झाइम यूज होतात, ट्रान्सकीटोलेज अँड ट्रान्सअल्डोलेज. So oxidative phase is the phase which requires for cell. ही काय असते, सेलची रिक्वायरमेंट असते. काही सेलला प्रोडक्ट जेव्हा बनवायचे असतात, समजा सेलला NADPH बनवायचा आहे, सेलला रायबोज 5 फॉस्फेट बनवायचा आहे, सेलला शुगर बनवायचे आहे, सेल डिव्हिजन होत असताना डीएनए पण डिवाइड व्हायचा लागेल. आपण म्हटलं होतं की पेंटोज फॉस्फेट पाथवे इज मोस्टली ऍक्टिव्ह इन डिवाइडिंग सेल. बरं डिवाइडिंग सेल मध्ये मोस्टली ऍक्टिव्ह का बरं असेल, कारण की तिथं डीएनए आणि आरएनए आपल्याला पुन्हा बनवावं लागेल. सेल डिवाइड होत आहे म्हणजे त्याचा डीएनए आणि आरएनए जेनेटिक मटेरियल पण डिवाइड व्हायला पाहिजे. तर त्याचं जेनेटिक मटेरियल डिवाइड होण्यासाठी रायबोज 5 फॉस्फेटची गरज पडेल, बिकॉज डीएनए मध्ये रायबोज शुगर प्रेझेंट असतं. तर रायबोज शुगर बनवण्यासाठी पेंटोज फॉस्फेटचा यूज होते. म्हणून म्हटलं आपण की पेंटोज फॉस्फेट पाथवे इज मोस्टली ऍक्टिव्ह इन डिवाइडिंग सेल. NADPH हा रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस न्यूट्रलाइज करण्याचं काम करतो. म्हणून म्हटलं होतं आपण जिथे ऑक्सिजनचं जास्त प्रमाण आहे म्हणजे एरिथ्रोसाइट मध्ये, आयच्या कोर्नियामध्ये, कोर्नियाच्या लेन्सेस मध्ये आपल्याला पेंटोज फॉस्फेट पाथवे मोस्ट ऍक्टिव्ह असणार आहे. म्हणून म्हटलं आपण की पेंटोज फॉस्फेट पाथवे इज मोस्टली ऍक्टिव्ह इन कॉर्निया, एरिथ्रोसाइट अँड इन डिवाइडिंग सेल. फॅटी ऍसिड चं सिंथेसिस इथे होत आहे NADPH चा यूज होऊन. रिडक्टिव्ह बायोसिंथेसिस होत आहे, काहीतरी प्रिकर्सरचा यूज करून आपण फॅटी ऍसिडचं सिंथेसिस इथे करतोय. फॅटी ऍसिड कुठे प्रेझेंट असतात, ऍडिपोज टिश्यू मध्ये. ऍडिपोज टिश्यू मध्ये सगळ्यात जास्त फॅटी ऍसिड प्रेझेंट असतात. लिव्हर मध्ये फॅटी ऍसिड प्रेझेंट असतात. तर लिव्हर आणि ऍडिपोज टिश्यू मध्ये सुद्धा आपण म्हटलं होतं की इथे काय असेल, पेंटोज फॉस्फेट पाथवे हा मोस्ट ऍक्टिव्ह असणार आहे. बिकॉज फॉर द प्रोडक्शन ऑफ फॅटी ऍसिड वी नीड NADPH. NADPH ची गरज असेल आपल्याला फॅटी ऍसिड तयार करण्यासाठी. म्हणून म्हटलं आपण की पेंटोज फॉस्फेट पाथवे इज मोस्टली ऍक्टिव्ह इन ऍडिपोज टिश्यू अँड लिव्हर सेल. बरं, नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज कशासाठी चालला मग. नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज इज टेक्स प्लेस फॉर the regeneration of ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेटच्या रिजनरेशन साठी हा आपला फेज चालला आहे. फॉर द रिजनरेशन ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं रिजनरेशन करण्यासाठी आपण नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज हा आपला चालवला. सगळ्यात महत्वाचं, टेन्शन घ्यायचं काम नाही. पेंटोज फॉस्फेट पाथवे तुम्हाला थोडा लेंदी वाटत असेल, पण तुम्ही तुमच्या स्टेजवरती, बीएससीच्या स्टेजवरती इथपर्यंत जरी लक्षात ठेवला तरी मोर दॅन एनफ आहे आपल्यासाठी. बघूया आपण डिटेल मध्ये. हा जरी तुम्ही एवढी जरी डायग्राम तुम्ही लक्षात ठेवली आणि आता पुढे बघू आपण एन्झाइमचे काय काय नाव असतील ते जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन एनफ आहे तुमच्यासाठी. बाकीचं पुढचं बघूया आपण डिटेल मध्ये, आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आपण बघतोय. ऑक्सिडेटिव्ह फेज मध्ये म्हटलं आपण इट स्टार्ट विथ द ग्लुकोज 6 फॉस्फेट, देन ग्लुकोज 6 फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू 6 फॉस्फोग्लुकोनोलॅक्टोन. 6 फॉस्फोग्लुकोनोलॅक्टोन मध्ये हा कन्वर्ट होणार आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाइम ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज अँड द रिडक्शन ऑफ NAD पॉझिटिव्ह इंटू NADPH विथ द कोफॅक्टर Mg डायपॉझिटिव्ह. इथे काय होईल, Mg डायपॉझिटिव्हचा कोफॅक्टर इथे आपला लागणार आहे. त्यानंतर
6 फॉस्फोग्लुकोनेट आपला बनणार आहे. 6 फॉस्फोग्लुकोनेट बनण्यासाठी एन्झाईम लॅक्टोनेज आपल्याला लागणार आहे आणि इथे वॉटरचं ऍडिशन होईल आणि Mg डायपॉझिटिव्ह कोफॅक्टरची इथे रिक्वायरमेंट होईल. फर्स्ट एन्झाईम ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजनेज, सेकंड एन्झाईम लॅक्टोनेज. त्यानंतर 6 phosphogluconate is again converted into D-ribulose 5 phosphate with the help of enzyme 6 phosphogluconolactone dehydrogenase. इथे काय झालं, इथे पुन्हा डिहायड्रोजनेज एन्झाईमचा यूज झाला. इट मीन्स loss of electron and electron is gained by NADP positive and is converted into NADPH and loss of one carbon dioxide with the cofactor Mg positive. त्यानंतर D-ribulose 5 phosphate is converted into D-ribose 5 phosphate. Ribose 5 phosphate आपल्याला इथे मिळाला एन्झाईम फॉस्फोपेंटोज आयसोमरेज. फॉस्फोपेंटोज आयसोमरेज इथे एन्झाईम यूज झाला आणि इथे आपली ऑक्सिडेटिव्ह फेज संपली. त्यानंतर बघूया आपण नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज. The non-oxidative phase recycles the pentose phosphate to glucose 6 phosphate. The most important point in the non-oxidative phase is takes place for the Chetna. Okay, non-oxidative phase is takes place for the formation of glucose 6 phosphate, for the regeneration of glucose 6 phosphate. चलो चेतना लक्ष द्या, आपल्याला लक्ष द्यायचंय. ऑक्सिडेटिव्ह फेज इज टेक्स प्लेस विथ द सबस्ट्रेट. आपल्या इथे सबस्ट्रेट कोणता असेल, ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेट नंतर 6 फॉस्फोग्लुकोनेट आपल्याला तयार झाला. इथून एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. इलेक्ट्रॉन गेन कोणी केला, NADP पॉझिटिव्हने, अँड NADP पॉझिटिव्ह इज कन्वर्टेड इनटू NADPH. जेव्हा आपण बेसिकच्या लेक्चर मध्ये बघत होतो, जेव्हा आपण ग्लायकोलिसिस स्टार्ट करण्याआधी बघितलं होतं की इलेक्ट्रॉन गेन झाल्यावरती कशा पद्धतीने मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चर मध्ये चेंज होतं, त्याचं कन्फर्मेशन कशा पद्धतीने चेंज होतं, पॉझिटिव्ह चार्ज निघून गेल्यावरती त्याला एक सोबत हायड्रोजन लागत होतं, ते सगळं आपण बघितलं होतं. तर ते आता तुम्ही तुमच्या लक्षात असायला पाहिजे. NADP positive is converted into NADPH and this NADPH is works for the neutralization of reactive oxygen species. इथे काय केलंय आपण, इथे NADPH चे दोन फंक्शन कव्हर करण्याचं आपण काम केलंय एकाच डायग्राम मध्ये, जेणेकरून तुम्हाला ते फंक्शन पण क्लिअर होऊन जाईल. 6 phosphogluconate is converted into ribulose 5 phosphate, then ribulose 5 phosphate is converted into ribose 5 phosphate, and this ribose 5 phosphate leads to formation of DNA and RNA. DNA आणि RNA च्या प्रोडक्शन मध्ये, DNA RNA च्या स्ट्रक्चर मध्ये रायबोज शुगरची रिक्वायरमेंट असते, म्हणून पेंटोज फॉस्फेट पाथवेचा जो प्रोडक्ट आहे रायबोज 5 फॉस्फेट हा इथे काम करतो. आणि बाय प्रोडक्ट कोणता आहे इथे, NADPH. NADPH पुढे काम करतो, एक म्हटलं होतं न्यूट्रलायझेशन ऑफ ROS आणि एक फॉर्मेशन ऑफ फॅटी ऍसिड इन लिव्हर अँड ऍडिपोज टिश्यू. तर इथे याचा यूज होतो. एन्झाईम्स लागले आहेत, एन्झाईमचे नाव तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज फॉर द recycling of glucose 6 phosphate in tissue that requires primarily NADPH. The pentose phosphate produced in the oxidative pathway are recycled into glucose 6 phosphate. मग हा ग्लुकोज 6 फॉस्फेट आपल्याला पुन्हा ग्लायकोलिसिस मध्ये पाठवायचा आहे. तर पुन्हा ग्लायकोलिसिस मध्ये पाठवायचा आहे, त्यासाठी याला रिजनरेट करावं लागेल. हा आपला लॉस न होता कामा नये, कारण की ग्लुकोज म्हटलं होतं आपण की ग्लुकोज आपला एनर्जी करन्सी आहे, ती आपली इम्पॉर्टंट असते. मग हा ग्लुकोज 6 फॉस्फेट कुठून आला, अल्टिमेटली आपला ग्लुकोज पासून आला. मग याला ग्लायकोलिसिस मध्ये पुन्हा पाठवण्यासाठी याचं कन्व्हर्शन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये आपल्याला करावं लागेल. तर ते इंटर कन्व्हर्शन पुन्हा जर आपल्याला ग्लुकोज 6 फॉस्फेट फॉर द रिजनरेशन ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट आपल्याला कोणती फेज लागेल, इथे आपल्याला इथे लागेल नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज. या फेजला आपण नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज का बरं म्हटलंय, बिकॉज दिस फेज डोंट इन्व्हॉल्व एनी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथे कोणत्याच पद्धतीनं इलेक्ट्रॉनचा लॉस होत नाही. फक्त काय होतं, दिस इज अ सिरीज ऑफ रिअरेंजमेंट. इथे काय होतं, कार्बन स्केलेटन जे आहे ते रिअरेंज होत जातं आणि रिअरेंज होता होता काहीतरी आपल्याला बाय प्रोडक्ट मिळत जातात आणि एक फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळतो ग्लुकोज 6 फॉस्फेट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हटलंय की आपली नॉन ऑक्सिडेटिव्ह फेज जी असणार आहे. त्यानंतर
In this non-oxidative phase, ribulose 5-phosphate is first epimerized to xylulose 5-phosphate. इथे काय होतं, रायबुलोज 5-फॉस्फेटचं पहिल्यांदा सुरुवातीला इपिमरायझेशन होतं. इपिमरायझेशन म्हणजे काय होतं की एक मिरर इमेज असली की दुसरी मिरर, म्हणजे स्ट्रक्चर थोडं सेम असतं, फक्त त्याची रिअरेंजमेंट जी आहे ती चेंज होत असते. एखाद्या त्याच्या मॉलिक्युलची रिअरेंजमेंट होत असते. समजा आपल्याला बघू आपण इपिमरायझेशन म्हणजे काय होतं. जर आपण म्हणतोय स्ट्रक्चर काढूया रायबुलोज 5-फॉस्फेटचं किंवा रायबोज 5-फॉस्फेटचं. रायबोज 5-फॉस्फेटचं स्ट्रक्चर CH2OH COO COH and H COH H CH2O CO3 2 निगेटिव्ह. हा जर आपला रायबोज 5-फॉस्फेट असेल तर झायल्युलोज 5-फॉस्फेट याचा इपिमरायझेशन आपल्याला बनवायचा आहे. याचं इपिमर काय आहे, रायबोलोज 5-फॉस्फेटचा इपिमर आहे झायल्युलोज 5-फॉस्फेट. याचा इपिमर म्हणजे काय होईल, हे जे इथे आपल्याला OH चं स्ट्रक्चर दिसत आहे, हे जे इथे आपल्याला OH या पोझिशन वरती दिसत आहे, फक्त याची पोझिशन चेंज होणार आहे आणि हा OH काय करेल, हा OH इट ट्रान्सफर टू लेफ्ट हँड साइड. तर अशा पद्धतीने हा इपिमरायझेशनची प्रोसेस आपली होणार आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाइम इपिमरेज. इपिमरेज एन्झाइमचा यूज होऊन इपिमरायझेशनची प्रोसेस आपली इथे झाली. त्यानंतर इथे काय होईल, व्हेरियस सायक्लिक रिएक्शन्स इथे चालणार आणि काय होईल, कार्बन स्केलेटनचं रिअरेंजमेंट होईल आणि व्हेरियस कार्बन म्हणजे व्हेरियस शुगरचे फॉर्म आपल्याला इथे मिळणार आहे. आणि फायनली फ्रॉम रायबोज 5-फॉस्फेट आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, ग्लुकोज 6-फॉस्फेट. तर झायल्युलोज 5-फॉस्फेट म्हटलं होतं आपण की इट इज 5 कार्बन शुगर. ही काय आहे, आपली 5 कार्बनची शुगर आहे. पण जेव्हा रिएक्शन इनिशियल स्टेजला होते इट इज 5 कार्बन शुगर. जेव्हा रिएक्शन सुरू होत असते तेव्हा झायल्युलोज 5-फॉस्फेटचे आपल्याकडे असतात 6 मॉलिक्यूल. दिस 6 मॉलिक्युल्स ऑफ 5 कार्बन स्केलेटन, या 5 कार्बन स्केलेटनचं कन्व्हर्शन आपल्याला अल्टिमेटली करायचं आहे आपल्याला 6 कार्बनच्या स्केलेटन मध्ये. आपल्याला माहित आहे ग्लुकोज 6-फॉस्फेट, ग्लुकोजचं फॉर्म्युला काय, C6H12O6, म्हणजे एखाद्या 6 पोझिशन वरती फॉस्फेट लागलेला असेल म्हणजे ग्लुकोज किती कार्बनचा आहे, 6 कार्बनचा आहे. झायल्युलोज किती कार्बनचा आहे, 5 कार्बनचा आहे. मग 5 कार्बन कंपाऊंडचा आपल्याला 6 कार्बन मध्ये कंपाऊंड मध्ये करायचं आहे. आपल्याला इथे किती झायल्युलोजचे मॉलिक्यूल आहे, 6 मॉलिक्यूल आहे. मग अल्टिमेटली इथे कोणत्याच प्रकारचा कार्बनचा लॉस होत नाही आहे, कुठेच CO2 रिलीज होत नाही आहे. म्हणजे काय होईल, CO2 इंटॅक्ट असेल आपला, फक्त काय होईल, स्केलेटन मध्ये रिअरेंजमेंट होईल. मग इथे 6 मॉलिक्यूल दिसत आहे, 6 मॉलिक्यूल दिसत आहे. तर इथे काय होईल, 6 मॉलिक्यूलच्या जागी फक्त 5 मॉलिक्यूल फॉर्म होईल. 5 मॉलिक्यूल्स आणि 6 कार्बनचा कंपाऊंड आपला इथे तयार होईल. म्हणजे इथे किती कार्बन होते, इथे 30 कार्बन होते आणि इथे पण किती कार्बन झालेत, मग 5 मॉलिक्यूल. 6 कार्बनचे 5 मॉलिक्यूल म्हणजे किती झाले, 30 कार्बन. इथे पण 30 कार्बन झाले. म्हणजे इथे काय झालं, सायक्लिक रिअरेंजमेंट झालं काहीतरी स्ट्रक्चरचं. तर अशा पद्धतीने इथे सायक्लिक रिअरेंजमेंट होत असतं आणि फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळेल ग्लुकोज 6-फॉस्फेट. तर फर्स्ट काय होतं, ट्रान्सकिटोलेज एन्झाइम काय करतं की हे 2 मॉलिक्यूल जेव्हा एकत्र असले तेव्हा या मॉलिक्यूलला स्प्लिट करतं आणि कार्बन स्केलेटनचं रिअरेंजमेंट करतं आणि एक सेडोहेप्टुलेज 7 कार्बनचा आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट 3 कार्बनचा आपल्याकडे चेंज करतं. त्यानंतर फ्रुक्टोज 6-फॉस्फेट इरिथ्रोज 4-फॉस्फेट स्प्लिट करतं. कोण करतं, ट्रान्स अल्डोलेज एन्झाइम. त्यानंतर फ्रुक्टोज 6-फॉस्फेट पासून आपल्याला अल्टिमेटली ग्लुकोज 6-फॉस्फेट मिळतं. ग्लुकोज 6-फॉस्फेट मिळतं. त्यानंतर सेम ग्लुकोज 6-फॉस्फेट कॅन पार्टिसिपेट इनटू ऑक्सिडेटिव्ह रिएक्शन और इट पार्टिसिपेट इनटू ग्लायकोलिसिस. आज काय करू शकतो, ग्लायकोलिसिस मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्यानंतर एरिथ्रोज 4-फॉस्फेट पासून पुन्हा फ्रुक्टोज 6-फॉस्फेट आपल्याला मिळू शकतं आणि ट्रान्सक्रिटोलेज काय करतं, या एका सबसेटला स्प्लिट करतं 2
झायल्युलोज 5 फॉस्फेट आणि ग्लिसरॉल्डिएट 3 फॉस्फेट मध्ये. तर एवढं काही बॉदर होण्याचं काम नाही. आता हे जर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत बसलो तर हे खूप ट्रिकी होऊन जाईल. फक्त लक्षात एक ठेवायचं की इथे सायक्लिक रिअरेंजमेंट आपली होत असते. फक्त एक सिंगल चार्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला मोर दॅन एनफ आहे. हाच तुम्हाला पेंटोज फॉस्फेट पाथवे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नॉन ऑक्सिडेटिव्ह आणि ऑक्सिडेटिव्ह फेज सेपरेट डिसाइड करण्याचं, तुम्हाला सेपरेट डिस्क्राईब करण्याचं काही एवढं विशेष काम नाही आहे बीएससी लेवलवरती. एकदम एवढं डिटेलमध्ये जाऊ नका. हे एमएससीच्या सीएसआय नेटच्या लेवलचं झालंय. तुम्हाला फक्त एक आयडिया असावी की सायक्लिक अरेंजमेंट कशा पद्धतीने होतं, त्यासाठी तुम्हाला डायग्राम मी दाखवली. त्यानंतर एक इनिबिशन मेकॅनिझम आपण बघूया की असं थोडी नाही की बा एनएडीपीएच आपला प्रोड्यूस झाला, आपला इथे एनएडीपीएच प्रोड्यूस झाला तर तो एनएडीपीएच प्रोड्यूस झाल्यानंतर पुन्हा पेंटोज फॉस्फेट पाथवे चालत असेल आपली, आपल्याला ग्लुकोज 6 फॉस्फेट आपल्याला ग्लायकोलिसिस मध्ये सुद्धा पाठवायचं आहे ना. तर इनिबिशन मेकॅनिझम साठी कोण होतं, पण कोण यूज होतं, तर इनिबिशन मेकॅनिझम साठी आपल्याला इथे जो आपला प्रोडक्ट आहे, जो आपला पेंटोज फॉस्फेट पाथवेचा बाय प्रोडक्ट आहे एनएडीपीएच, तोच इनिबिशन मेकॅनिझम म्हणून इथे पेंटोज फॉस्फेट पाथवेसाठी यूज होतो. जर सेलला सफिशियंट अमाऊंट मध्ये एनएडीपीएच प्रोड्यूस झाला आणि सेलचं एनएडीपीएचचं काम संपलं तर हा एनएडीपीएच काय करेल, हा एनएडीपीएच याला थांबवेल की बाबा रे आता सेलकडे भरपूर एनएडीपीएच प्रमाणात तयार झालाय, आता आम्हाला पेंटोज फॉस्फेट पाथवेमध्ये एनर्जी इन्व्हेस्ट करण्याची काहीच गरज नाही. पेंटोज फॉस्फेट पाथवेची आम्हाला काही गरज नाही. तुम्ही ग्लुकोज 6 फॉस्फेट जो आहे तो तुमच्या ग्लायकोलिसिस मध्ये त्यापासून एटीपी काढण्यासाठी तुम्ही युटिलाइज करू शकता. तर असं मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये चालतं. रोल ऑफ एनएडीपीएच इन रेग्युलेटिंग द partitioning of glucose 6 phosphate between glycolysis and pentose phosphate pathway. म्हणजेच हा याचा जो बाय प्रोडक्ट आहे पेंटोज फॉस्फेट पाथवेचा एनएडीपीएच, सेम एनएडीपीएच इज युटिलाइज फॉर द इनहिबिशन ऑफ पेंटोज फॉस्फेट पाथवे. म्हणजे एनएडीपीएच मोर अमाउंट मध्ये आपल्याकडे प्रेझेंट आहे, मग आपण कशाला बरं पेंटोज फॉस्फेट पाथवे चालायचा, आपला जो ग्लुकोज फॉस्फेट आहे तो आपल्याला एटीपी मध्ये पाठवायचा आहे. तर इथपर्यंत आपण आज बघूया. इथे संपलाय तुमचा पेंटोज फॉस्फेट पाथवे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकता.